संतोष देशमुख हत्येप्रकरणी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा मनोज जरांगे, बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत। आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जाते। संतोष देशमुखांचे कुटुंबीय देखील मोर्चात सहभागी होतील। नूतन मैदानात सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी रमेश चेंडकेंकडून। रमेश, काय स्वरूप असणार आहे या मोर्चाचं? निश्चितच स्वरूप परभणीमध्ये जे आहे ते मूक मोर्चा आयोजित केलेला आहे। स्वर्गवासी संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी नूतन मैदानातून दुपारी जवळपास 12च्या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे। नूतन मैदानातून शनी मंदिर परिसरात हा मोर्चा येणार आहे। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क, महात्मा फुले आणि त्यानंतर याच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये या मोर्चाचा समारोप होणार आहे। आणि या मोर्चाची तयारी जी आहे ते परभणीमध्ये पूर्ण झालेली आहे। स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचं कुटुंबही या ठिकाणी दाखल होणार आहे आणि ते कुटुंब जे आहे ते मसाजो गावातून परभणीकडे रवाना झालेले आहे। त्याचबरोबर भाजप आमदार सुरेश धस हेही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि तेही वाष्टीवरून जे आहेत ते या ठिकाणी रवाना झालेले आहेत। आणि परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून, शहरातूनच नव्हे ते ग्रामीण भागातून जे आहे ते मोर्चेकरी आता हळूहळू परभणी शहराकडे रवाना होत आहेत। परभणीचा पारा जो आहे तो घसरला असल्याने या ठिकाणी थंडी आहे, त्यामुळे मोर्चा कुठेतरी 11 ऐवजी आता हा 12 ते 12:30 दरम्यान हा मोर्चा निघणार आहे। आणि या मोर्चाच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी जे आहेत ते या ठिकाणी परभणी शहरामध्ये कडक बंदोबस्त लावला आहे। प्रत्येक चौकामध्ये पोलिसांच्या व्हॅन उभ्या आहेत। पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याचबरोबर होमगार्ड आहेत, होमगार्ड असतील, अशा मोठ्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त लावण्यात आला आहे। आपण जर बघितलं तर पहिला मोर्चा जो आहे तो लातूरमध्ये निघाला होता, त्यानंतर बीडमध्ये, बीडनंतर बुलढाण्यामध्ये आणि बुलढाण्यानंतर आज परभणीमध्ये जो हा मोर्चा निघणार आहे। आणि या मोर्चामध्ये जे आहेत ते स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या सर्व क्रूरकृत्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जे आहे तो हा मोर्चा आहे। आणि अशा आशयाचे पोस्टर जे आहेत ते परभणी शहरातल्या चौकामध्ये लागलेले आहेत। आज जवळपास एक महिना आता काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे, तरीही काही आरोपी फरार आहेत आणि याच फरार आरोपीच्या मागणीसाठी जो आहे तो जिल्ह्यामध्ये आता मोर्चा निघायला सुरुवात होणार आहे। आणि या बॅनरवरती सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा लिहिला आहे की सर्व आरोपींना तात्काळ पकडून कारवाई केली नाही तर पुढील मोर्चा परळीत निघणार असल्याचंही या बॅनरच्या माध्यमातून इशारा देण्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल।